भगवान शिव म्हणतात, पत्नीच्या जीवनात पती बनून कोण येतो? गरुड पुराणातील गूढ रहस्य. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हिमालयाच्या उंच शिखरांच्या मध्ये वसलेल्या कैलास पर्वतावर सर्वत्र अद्भुत शांतता पसरली होती. बर्फाने आच्छादलेली शिखरे सूर्यकिरणात अशी चमकत होती की जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरला होता. मंद, थंड वारा संपूर्ण वातावरण अधिकच पवित्र करत होता. कैलास पर्वतावर भगवान शिव गाढ ध्यानस्थ अवस्थेत विराजमान होते. त्यांच्या शेजारी माता पार्वती शांतपणे बसल्या होत्या. नंदी प्रवेशद्वारावर सावधपणे उभे होते आणि शिवगण आपापल्या कार्यात मग्न होते. तेवढ्यात पृथ्वीलोकातून एक दिव्य प्रकाश कैलासाकडे येऊ लागला. तो एखाद्या सामान्य आत्म्याचा प्रकाश नव्हता. ती अशा एका स्त्रीची आत्मा होती जिने संपूर्ण आयुष्यभर आपल्या पतीची साथ निभावली होती. पतीच्या निधनानंतर तिने उर्वरित आयुष्य ईश्वरभक्तीत व्यतीत केले आणि शेवटी परमेश्वराचे स्मरण करत या जगाचा निरोप घेतला. तिची आत्मा थेट भगवान शिवांच्या चरणी पोहोचली. तिने दोन्ही हात जोडून भगवान शिवांना प्रणाम केला आणि अत्यंत नम्रतेने म्हणाली, प्रभू, तुमचे दर्शन झाल्याने माझे जीवन धन्य झाले. अनेक वर्षांपासून माझ्या मनात एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर मी अनेकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही माझी शंका दूर करू शकले नाही. तुमची कृपा असेल तर आज माझी जिज्ञासा शांत करा. भगवान शिवांनी करुणेने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, देवी, निःसंकोचपणे तुझ्या मनातील प्रश्न विचार. त्या विधवेच्या आत्म्याने नम्रपणे मस्तक झुकवले आणि विचारले, प्रभू, पत्नीच्या जीवनात पती म्हणून कोण येतो? हे केवळ भाग्याचा खेळ असतो की त्यामागे काही गूढ रहस्य दडलेले असते? भगवान शिवांच्या ओठांवर हलकेसे स्मित उमटले. त्यांनी काही क्षण डोळे मिटले आणि म्हणाले, देवी, या प्रश्नाचे उत्तर केवळ शब्दांत समजावून सांगता येणार नाही. त्यासाठी तुला एक कथा ऐकावी लागेल. त्या कथेमध्येच तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतः मिळेल. इतके बोलून भगवान शिवांनी कथा सुरू केली. खूप वर्षांपूर्वी अवंतीपूर नावाचे एक समृद्ध नगर होते. व्यापार, धर्म आणि संस्कृतीसाठी ते दूरदूरपर्यंत प्रसिद्ध होते. तेथील बाजारपेठा नेहमी लोकांनी गजबजलेल्या असत. सकाळ होताच व्यापारी आपली दुकाने उघडत, शेतकरी आपले पीक घेऊन येत आणि कारागीर आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तू विकत असत. संपूर्ण नगरात सुख आणि समृद्धी नांदत होती. त्याच नगरात श्यामदत्त नावाचा एक अतिशय श्रीमंत सावकार राहत होता. त्याच्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नव्हती. सोन्या चांदीने भरलेल्या तिजोऱ्या, भव्य हवेली, असंख्य नोकरचाकर आणि दूरवर पसरलेला व्यापार. नगरातील क्वचितच असा एखादा माणूस असेल ज्याने कधी त्याच्याकडून कर्ज घेतले नसेल. पण त्याच्या स्वभावात एक मोठा दोष होता. त्याला आपल्या संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा प्रचंड अभिमान होता. तो नेहमी म्हणायचा की या जगात धनापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नाही. त्याच्या दृष्टीने माणसाची ओळख त्याच्या संस्कारांनी नव्हे, तर त्याच्या संपत्तीने ठरत होती. श्यामदत्तच्या पत्नीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झाले होते. आता त्याच्या आयुष्याचा एकमेव आधार म्हणजे त्याची एकुलती एक मुलगी. तिचे नाव होते गौरी. गौरीचा स्वभाव तिच्या वडिलांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ती अत्यंत साधी, दयाळू आणि धार्मिक विचारांची होती. तिला एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा त्याचा स्वभाव अधिक महत्त्वाचा वाटत असे. रोज सकाळी ती मंदिरात जाऊन देवाची पूजा करायची, गरिबांना अन्नदान करायची आणि घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदराने सत्कार करायची. नगरातील लोक म्हणायचे, श्यामदत्त जितका कठोर, तितकी त्याची मुलगी कोमल मनाची. श्यामदत्तला आपल्या मुलीवर खूप प्रेम होते, पण त्या प्रेमात समज कमी आणि अधिकार जास्त होता.
त्याने मनोमन ठरवले होते की आपल्या मुलीचे लग्न तो एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाशीच करणार. त्याला वाटत होते की श्रीमंत घराण्यातच त्याची प्रतिष्ठा कायम राहील. एके दिवशी गौरी मंदिरातून परत येत होती. वाटेत तिने काही लहान मुलांना मातीची फुटकी मडकी घेऊन खेळताना पाहिले. तेवढ्यात एक तरुण तिथे आला. त्याने हसत त्या मुलांकडून ती फुटकी मडकी घेतली आणि मोठ्या एकाग्रतेने नवी माती मळू लागला. थोड्याच वेळात त्याने आपल्या कुशल हातांनी इतकी सुंदर खेळणी आणि छोटी मडकी तयार केली की मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. गौरी काही क्षण तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली. त्या तरुणाचे कपडे साधे होते, पण त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. त्याच्या डोळ्यात नम्रता होती आणि वागण्यात आपुलकी होती. मुलं हसत म्हणाली, दादा, तुमच्या हातात तर जादू आहे. तो तरुण हसून म्हणाला, जादू माझ्या हातात नाही, मेहनतीत आहे. जो मन लावून काम करतो, त्याच्या हातात देवच कौशल्य देतो. गौरीने पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला त्याच्या संपत्तीमुळे नव्हे, तर त्याच्या विचारांमुळे इतका सुंदर पाहिले. तिने जवळ उभ्या असलेल्या एका वृद्ध महिलेला विचारले, आई, हा तरुण कोण आहे? वृद्धा हसून म्हणाली, बेटी, याचे नाव माधव आहे. तो जवळच्या वस्तीत राहणारा कुंभार आहे. मातीची भांडी बनवून स्वतःचा आणि आपल्या वृद्ध आईवडिलांचा उदरनिर्वाह करतो. गरीब आहे, पण प्रामाणिकपणात त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. गौरीने पुन्हा एकदा माधवकडे पाहिले. त्यावेळी माधव पूर्ण मनोभावे मातीला सुंदर आकार देण्यात मग्न होता. माधवला याची अजिबात कल्पना नव्हती की दूर उभी राहून कोणीतरी त्याच्याकडे एकटक पाहत आहे. त्या दिवशी गौरी घरी परतली खरी, पण त्या कुंभार तरुणाचे साधे, मनाला भिडणारे शब्द तिच्या मनात सतत घुमत राहिले. जादू माझ्या हातात नाही, तर मेहनतीत आहे. जो मन लावून काम करतो, त्याच्या हातांना देवच कौशल्य देतो. हे शब्द तिच्या मनातून काही केल्या जात नव्हते. आयुष्यात तिने अनेक श्रीमंत माणसे पाहिली होती, पण इतका नम्र आणि समाधानी मनुष्य तिने पहिल्यांदाच पाहिला होता. रात्री झोपायलाही गेली तरी तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा माधवचा चेहरा येत होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे गौरी मंदिरात गेली. पूजा करून परती येताना तिची नजर पुन्हा त्या ठिकाणी गेली, जिथे माधव आपल्या चाकावर मातीची भांडी घडवत होता. यावेळी ती थांबता पुढे जाऊच शकली नाही. ती हळूहळू त्याच्या जवळ गेली. माधव आपल्या कामात इतका तल्लीन होता की गौरी आली आहे, याची त्याला जाणीवही झाली नाही. काही क्षणांनी त्याने वर पाहिले. समोर एक सुसंस्कृत तरुणी उभी असल्याचे पाहताच तो लगेच उठला. हात जोडून म्हणाला, देवी, तुम्हाला काही भांडी हवी आहेत का? गौरी हलकेसे हसत म्हणाली, नाही. मी फक्त हे पाहत होते की साधी माती तुझ्या हातात येऊन इतकी सुंदर कशी बनते. माधव हसत म्हणाला, मातीला आकार देण्यापूर्वी तिला अनेकदा मळावे लागते. जितका ती त्रास सहन करते, तितकीच ती अधिक सुंदर बनते. कदाचित माणसाचे जीवनही असेच असते. त्याचे शब्द ऐकून गौरी काही क्षण शांत राहिली. तिला वाटले, हा तरुण केवळ मातीची भांडी घडवत नाही, तर जीवनाचाही खरा अर्थ जाणतो. त्या दिवशी गौरीने त्याच्याकडून काही लहान दिवे विकत घेतले. ती पैसे देऊ लागली तेव्हा माधव म्हणाला, जितकी किंमत आहे तितकेच द्या, गरजेपेक्षा जास्त पैसे घेऊन मला आनंद मिळणार नाही. गौरीने पहिल्यांदाच एखाद्या व्यापाऱ्याला असे बोलताना ऐकले होते. त्या दिवसानंतर गौरी जेव्हाही मंदिरात जात असे, तेव्हा परतताना काही वेळ माधवशी नक्की बोलत असे. कधी भांड्यांबद्दल, कधी गावाबद्दल, तर कधी देवभक्तीबद्दल. हळूहळू दोघांमध्ये आपुलकी निर्माण होऊ लागली. माधवने कधीही मर्यादा ओलांडली नाही. तो नेहमी गौरीचा आदरच करत असे.
त्याला हेही माहीत होते की गौरी नगरातील सर्वात मोठ्या सावकाराची मुलगी आहे, तर तो स्वतः एक साधा कुंभार. एके दिवशी गौरीने विचारले, माधव, तुला कधी गरीब असल्याचे दुःख वाटत नाही का? माधव हसून म्हणाला, गरिबी वाईट नसते, गौरीजी. वाईट तेव्हा असते, जेव्हा माणूस आपला प्रामाणिकपणा गमावतो. मातीची भांडी बनवून 2 वेळचे अन्न मिळते, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे धन आहे. गौरीने मनोमन विचार केला. ज्याचे विचार इतके सुंदर आहेत, त्याच्यापेक्षा श्रीमंत या जगात दुसरा कोण असू शकतो? काळ पुढे सरकत गेला. दोघांच्या भेटी वाढू लागल्या. नगरातील काही लोकांनीही त्यांना अनेकदा एकत्र पाहिले. पण दोघांचे वर्तन इतके सुसंस्कृत आणि मर्यादित होते की त्यांच्यावर बोट ठेवण्याची संधी कोणालाही मिळाली नाही. एके दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. गौरी मंदिरातून परत येत होती. अचानक तिचा पाय घसरला. ती पडणार इतक्यात माधव धावत आला आणि त्याने तिला सावरले. स्वतःला सावरत गौरी हळू आवाजात म्हणाली, तू वेळेवर आला नसतास तर मी नक्की पडले असते. माधव नम्रपणे म्हणाला, संकटात दुसऱ्याला मदत करणे हा माणसाचा धर्म आहे. यात माझे काही उपकार नाहीत. त्या दिवशी पहिल्यांदाच दोघांची नजर काही क्षणांसाठी एकमेकांना भिडली. एकही शब्द न बोलता त्यांच्या मनात एका नव्या भावनेचा जन्म झाला होता. आता गौरीला समजू लागले होते की ती माधवकडे केवळ एक चांगला माणूस म्हणून पाहत नाही. तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झाले होते. दुसरीकडे माधवही आपल्या मनातील भावना दडपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यांच्या दोघांमध्ये संपत्ती आणि प्रतिष्ठेची मोठी दरी असल्याची त्याला जाणीव होती. म्हणून त्याने आपल्या प्रेमाला कधीच शब्द दिले नाहीत. काही दिवसांनी गौरी स्वतः म्हणाली, माधव, जर एखाद्याचे मन खरे आणि निर्मळ असेल, तर श्रीमंती, गरिबी किंवा उच्चनीच याला काही अर्थ उरतो का? माधव काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ईश्वराच्या दृष्टीने नाही, पण समाजाच्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व असते. गौरी ठाम स्वरात म्हणाली, मला समाजापेक्षा देवावर अधिक विश्वास आहे. माधव तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला पहिल्यांदाच वाटले की गौरीच्या मनातही त्याच्यासारख्याच भावना दडलेल्या आहेत. त्या दिवशी दोघे भगवान शिवांच्या मंदिरात गेले आणि नम्रपणे प्रणाम केला. कुणी कुणाला कोणतेही वचन दिले नाही, पण दोघांच्याही मनात एकच प्रार्थना होती. जर विवाह व्हायचाच असेल, तर तो एकमेकांशीच होऊ दे. त्यांना काय माहीत, त्यांची ही प्रार्थना ऐकणारे भगवान शिव मंद स्मित करत होते, पण नियती त्यांच्या संयमाची खूप मोठी परीक्षा घेणार होती. दरम्यान, नगरातील काही लोकांचे लक्ष आता या दोघांकडे जाऊ लागले. हळूहळू ही चर्चा संपूर्ण बाजारात पसरली आणि एक दिवस ती बातमी श्यामदत्तच्या कानावरही पोहोचली. एका माणसाने त्याला सांगितले, सेठजी, लोक म्हणत आहेत की तुमच्या मुलीचे मन एका कुंभार तरुणाकडे आकर्षित झाले आहे. हे ऐकताच श्यामदत्तचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्याच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या. तो संतापाने म्हणाला, माझी मुलगी आणि एक साधा कुंभार, हे कधीच होऊ शकत नाही. जर ही गोष्ट खरी असेल, तर मी असे पाऊल उचलेन की ते दोघे आयुष्यभर एकमेकांचे तोंड पाहण्यासाठीही आसुसतील. त्या रात्री श्यामदत्तला अजिबात झोप लागली नाही. तो आपल्या हवेलीत येरझाया घालत राहिला. त्याच्या मनात एकच विचार सतत घोळत होता, माझी मुलगी एका कुंभाराशी लग्न करणार. हे कधीच होऊ शकत नाही. सकाळ होताच त्याने आपल्या विश्वासू सेवकाला बोलावले आणि म्हणाला, जा, त्या कुंभाराची संपूर्ण माहिती काढ. तो कोण आहे, कुठे राहतो आणि माझ्या मुलीची त्याच्याशी केव्हा केव्हा भेट होते, हे मला सगळं जाणून घ्यायचं आहे. सेवक तात्काळ निघून गेला. 2 दिवसांनी तो परत आला आणि म्हणाला,
सेठजी, त्याचे नाव माधव आहे. तो आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत राहतो. खूप मेहनती आणि प्रामाणिक तरुण आहे. संपूर्ण नगरात त्याची चांगली प्रतिमा आहे. श्यामदत्त रागाने ओरडला. मला त्याच्या चांगुलपणाबद्दल ऐकायचे नाही. मला एवढेच सांग, त्याला माझ्या मुलीपासून कसे दूर करता येईल. हे ऐकताच सेवक गप्प झाला. काही वेळ विचार केल्यानंतर श्यामदत्तने एक कपटी डाव आखला. त्याने आपल्या एका माणसाला बोलावून सांगितले, तू माधवकडे जा आणि त्याला सांग की गौरीने तुझ्यासाठी निरोप पाठवला आहे. ती आता तुला कधीच भेटू इच्छित नाही. तिच्या वडिलांनी तिचे लग्न एका मोठ्या श्रीमंत घराण्यात ठरवले आहे. दुसऱ्या माणसाला तो म्हणाला, आणि तू गौरीकडे जा, तिला सांग की माधवने पैशाच्या लोभापोटी एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याला तिच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. दोघेही आपापल्या कामासाठी लगेच निघून गेले. माधवने तो खोटा निरोप ऐकताच त्याचा चेहरा उतरला. त्याने हळू आवाजात विचारले, गौरीने खरंच असं सांगितलं आहे का? तो माणूस म्हणाला, हो, तिने स्पष्ट सांगितले आहे की आता तू तिला भेटण्याचाही प्रयत्न करू नकोस. माधव काही वेळ शांत बसून राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, पण त्याने कोणाविरुद्धही तक्रार केली नाही. मनोमन तो म्हणाला, जर तिच्या आनंदातच माझा त्याग असेल तर मी तिला कधीच त्रास देणार नाही. दुसरीकडे गौरीला जेव्हा सांगण्यात आले की माधव दुसऱ्याच मुलीशी लग्न करणार आहे, तेव्हा तिचा त्यावर विश्वासच बसला नाही. ती म्हणाली, नाही, माधव असं कधीच करू शकत नाही. पण तेच खोटे पुन्हा पुन्हा तिच्यासमोर सांगितले गेले. हळूहळू तिच्याही मनात शंकेचे बीज रुजू लागले. अनेक दिवस लोटले. दोघेही एकमेकांना भेटले नाहीत. दोघेही एकमेकांची आठवण काढत राहिले, पण आधी पुढाकार घेऊन भेटण्याचे धाडस कुणीच केले नाही. प्रत्येकाला वाटत राहिले की समोरच्यानेच आपली साथ सोडली आहे. हे सर्व पाहून श्यामदत्त मनोमन आनंदी झाला. त्याला वाटले, त्याचा डाव यशस्वी झाला. परंतु काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की गौरी अजूनही माधवला विसरू शकलेली नाही. ती पूर्वीसारखी हसत नव्हती. तिच्या डोळ्यांतील तेज हरवले होते. ती तासनतास मंदिरात बसून भगवानांची प्रार्थना करत असे. हे पाहून श्यामदत्तचा राग आणखी वाढला. तो मनात म्हणाला, जोपर्यंत तो कुंभार जिवंत आहे, तोपर्यंत माझी मुलगी त्याला कधीच विसरणार नाही. असा विचार करून त्याने एक भयंकर निर्णय घेतला. एका रात्री त्याने नगराबाहेर राहणाऱ्या काही दुष्ट माणसांना आपल्या हवेलीत बोलावले. ते सर्व त्याच्यासमोर आल्यावर श्यामदत्तने त्यांच्या समोर सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक जड पिशवी ठेवली. त्यांपैकी एकाने विचारले, सेठजी, आम्हाला काय करायचे आहे? श्यामदत्त मंद पण कठोर आवाजात म्हणाला, उद्या रात्री माधव नदीकाठी माती आणायला जाईल. तेव्हा त्याचा कायमचा काटा काढून टाका. एकही प्रश्न विचारता त्या दुष्टांनी सोन्याची ती पिशवी उचलली. दुसऱ्या दिवशी सर्व काही नेहमीप्रमाणेच सुरू होते. माधव आपल्या कामात मग्न होता. त्याला याची जराही कल्पना नव्हती की मृत्यू त्याची वाट पाहत आहे. रात्र होताच तो आपली बैलगाडी घेऊन नदीकाठी माती आणण्यासाठी गेला. तो माती खणत असतानाच अचानक चारही बाजूंनी काही माणसांनी त्याला घेरले. माधव घाबरला. त्याने विचारले, तुम्ही कोण आहात? पण कोणीही उत्तर दिले नाही. त्यांच्यापैकी एकाने काठीने त्याच्यावर जोरदार प्रहार केला. माधव खाली कोसळला. तो उठण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरा प्रहार झाला आणि तो पुन्हा जमिनीवर पडला. आता त्याला समजले होते की आज त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्याच्या डोळ्यांसमोर गौरीचा चेहरा तरळू लागला. त्याने थरथरणारे हात जोडले आणि म्हणाला,
हे महादेव, जर माझे प्रेम खरे असेल, जर मी कधी कोणाचेही वाईट केले नसेल, तर पुढच्या जन्मी मला गौरीची साथ नक्की मिळू दे. कितीही जन्म घ्यावे लागले तरी मला तीच पत्नी म्हणून लाभू दे. इतके म्हणताच त्याच्यावर पुन्हा एक घातक प्रहार झाला. माधव निश्चल होऊन जमिनीवर कोसळला. काही क्षणांतच त्याचे प्राण गेले. ते दुष्ट माणसे अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेली. सकाळी नगरवासियांना ही बातमी समजताच संपूर्ण नगरात शोककळा पसरली. प्रत्येकजण म्हणत होता, इतका सरळ, प्रामाणिक आणि सज्जन तरुण, त्याचे कोणाशी वैर असू शकते. दुसरीकडे गौरीलाही माधवच्या मृत्यूची बातमी समजली. हे ऐकताच तिच्या हातातील पूजेचे ताट खाली पडले. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि ती तिथेच जमिनीवर बसली. त्या क्षणीच तिने त्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणे सोडून दिले. ती रडत रडत फक्त एकच गोष्ट म्हणत होती, नाही, माधव मला सोडून जाऊच शकत नाही. यामागे नक्कीच एखादे मोठे रहस्य दडले आहे. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. ज्या तरुणाला तिने मनोमन आपला जीवनसाथी मानले होते, तो आता या जगात नव्हता. संपूर्ण नगर शोकमग्न होते, पण गौरीच्या हृदयात तर सर्व काही संपल्यासारखे झाले होते. दुसऱ्याच दिवशी ती एकटी माधवच्या घरी गेली. त्याचे वृद्ध आईवडील मुलाच्या पार्थिवाजवळ बसून आक्रोश करत होते. गौरीला पाहताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आणखी वेगाने वाहू लागले. माधवची आई रडत म्हणाली, बेटी, आमचा माधव कधीच कोणाचे वाईट इच्छित नव्हता. तरीही देवाने त्याला आमच्यापासून हिरावून घेतले. गौरी त्यांच्या चरणांशी बसली. त्यांना धीर देण्यासाठी तिच्याकडे एकही शब्द नव्हता. तेवढ्यात तिची नजर माधवच्या वस्तूंवर पडली. तिथे मातीचे काही अपूर्ण दिवे ठेवले होते, जे तो मृत्यूपूर्वी बनवत होता. गौरीने ते दिवे हातात घेतले. तिच्या डोळ्यांतील अश्रू त्यांच्यावर पडू लागले. ती मनोमन म्हणाली, माधव, तू म्हणाला होतास ना, मेहनत करणाऱ्याची साथ देव कधीच सोडत नाही. मग तुझ्याबरोबर असे का झाले? काही दिवस लोटले. गौरी पूर्वीसारखी राहिली नव्हती. तिने घराबाहेर पडणे जवळजवळ बंद केले. ती कोणाशी बोलत नव्हती, कोणत्याही गोष्टीत तिचे मन लागत नव्हते. श्यामदत्त हे सर्व पाहत होता, पण त्याच्या मनात किंचितही पश्चात्ताप नव्हता. त्याला वाटत होते की काळाच्या ओघात त्याची मुलगी सर्व काही विसरेल. एका रात्री श्यामदत्त आपल्या खोलीत बसला होता. तेवढ्यात त्याचा तोच सेवक घाबरलेल्या अवस्थेत आत आला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, सेठजी, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. श्यामदत्तने विचारले, काय झाले? सेवक म्हणाला, ज्या दिवशी तुम्ही माधवचा खून करवला, त्या रात्री काही लोकांनी त्या मारेक्यांना ओळखले होते. आता हळूहळू नगरभर चर्चा सुरू झाली आहे. हे ऐकताच श्यामदत्तचा चेहरा फटकन फिकट पडला. पण लगेच स्वतःला सावरत तो म्हणाला, माझ्याविरुद्ध बोलण्याची हिंमत कोणाचीच नाही. पैशासमोर सगळ्यांची तोंड बंद होतात. सेवक शांतपणे तिथून निघून गेला. काही दिवसांनी गौरी मंदिरात गेली. तिथे तिला तोच माणूस दिसला, ज्याला तिच्या वडिलांनी माधवकडे खोटा संदेश घेऊन पाठवले होते. तो दुसऱ्या एका माणसाशी बोलत होता. गौरी नकळत त्यांचे संभाषण ऐकू लागली. तो म्हणत होता, सेठजींनी सांगितल्याप्रमाणेच मी केले. मी माधवला खोटे सांगितले की गौरी आता त्याला भेटू इच्छित नाही. दुसरा माणूस हस्त म्हणाला, आणि मी गौरीला जाऊन खोटे सांगितले की माधव दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहे. पुन्हा तो हस्त म्हणाला, असं केलं नसतं तर ते दोघे कधीच वेगळे झाले नसते. हे ऐकताच गौरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. आता तिला सर्व सत्य समजले होते.
ती धावतच हवेलीत पोहोचली. श्यामदत्त आपल्या कक्षात बसला होता. आत येताच गौरीने मोठ्या आवाजात विचारले, पिताजी, मला एक प्रश्न विचारायचा आहे. श्यामदत्तने शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हटले, विचार बेटी. गौरीच्या डोळ्यात अश्रू होते. माधवला माझ्याबद्दल खोटे सांगण्यात आले होते का? श्यामदत्त काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हो, कारण ते तुझ्या भल्यासाठीच होते. गौरीने पुन्हा विचारले, आणि मला देखील माधवबद्दल खोटे सांगण्यात आले होते का? श्यामदत्तने मान खाली घातली. आता गौरीचा आवाज अधिक गंभीर झाला. शेवटचा एक प्रश्न. माधवचा खूनही तुमच्या सांगण्यावरूनच झाला होता का? काही क्षण संपूर्ण खोलीत भयान शांतता पसरली. शेवटी श्यामदत्त म्हणाला, हो, तो जिवंत राहिला असता तर तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठीच केले. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यांतून अश्रू नव्हे तर जणू अग्नीच्या ठिणग्याच वाहू लागल्या. ती वेदनांनी भरलेल्या आवाजात म्हणाली, ज्याला तुम्ही माझे भले म्हणत आहात त्यानेच माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. तुम्ही एका निरपराध माणसाचा जीव घेतला. 2 सच्चा प्रेमी हृदयांना कायमचे वेगळे केले. तुम्ही फक्त माधवचाच खून केला नाही तर माझ्या आत्म्यालाही ठार मारले. श्यामदत्त तिला समजावत म्हणाला, बेटी, काळ सर्व काही भरून काढतो. मी तुझे लग्न एखाद्या मोठ्या घराण्यात लावून देईन. गौरी ठाम आवाजात म्हणाली, ज्या वडिलांनी आपल्या अहंकारासाठी एका निरपराधाचा जीव घेतला त्या घरात आता माझे कोणतेही स्थान नाही. इतके बोलून तिने आपले सर्व दागिने काढून तिथेच ठेवले. रेशमी वस्त्रे बदलून तिने साधे पांढरे वस्त्र परिधान केले आणि हवेली सोडून निघून गेली. श्यामदत्त तिला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला. गौरी, थांब. मी तुझा पिता आहे. पण गौरीने एकदाही मागे वळून पाहिले नाही. तिने त्याच क्षणी ठरवले होते की आता उरलेले आयुष्य संसारात नव्हे तर ईश्वर भक्तीत घालवायचे. ती नगर सोडून दाट जंगलात निघून गेली. तिथे एका छोट्याशा आश्रमात राहणाऱ्या वृद्ध संतांनी तिला आश्रय दिला. गौरीने संन्यासाचा मार्ग स्वीकारला. तिचे दिवस आता प्रभूचे नामस्मरण, तपश्चर्या, सेवा आणि साधनेत जाऊ लागले. वर्षे सरत गेली. तिचे शरीर अशक्त होत गेले, पण तिची भक्ती अधिकाधिक दृढ होत गेली. एके दिवशी ती नदीकिनारी बसून भगवानांचे स्मरण करत होती. तिने आकाशाकडे पाहून शांत स्वरात प्रार्थना केली, हे प्रभू, जर माझे प्रेम निष्कपट होते, जर मी कधी कोणाचेही अहित केले नसेल, तर पुढच्या जन्मी मला तोच जीवनसाथी द्या, ज्याच्यासोबतचे माझे प्रेम या जन्मी अपूर्ण राहिले. या जन्मात जो माझ्यापासून दूर गेला तोच पुढच्या जन्मी माझा पती होऊ दे. प्रार्थना पूर्ण करून तिने डोळे मिटले. तिच्या ओठांवर प्रभूचे नाम होते. काही क्षणांतच तिचा श्वास शांत झाला. गौरीचे शरीर तिथेच राहिले, पण तिची आत्मा या संसाराचा निरोप घेऊन निघून गेली. मित्रांनो, काळ कोणासाठीही थांबत नाही. वर्षे लोटली. जुनी माणसे या जगातून निघून गेली. नवा काळ आला. नगरे बदलली, घरे बदलली, पण आत्म्यांची कर्मे आणि अपूर्ण नाती मात्र तशीच राहिली. याच काळात एका छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले मोहन. जन्मापासूनच मोहनचा स्वभाव अतिशय शांत होता. तो कधीही कोणाशी भांडत नसे. त्याला मातीशी खेळायला खूप आवडायचे. जसजसा तो मोठा होत गेला तसतसे त्याने आपल्या हातांनी मातीची खेळणी आणि छोटी छोटी भांडी बनवायला सुरुवात केली. गावातील लोक नेहमी म्हणायचे, या मुलाच्या हातात जन्मजात कला आहे.
पण कोणालाही माहीत नव्हते की ही तीच आत्मा होती जिने मागील जन्मात माधव नावाच्या कुंभाराचा जन्म घेतला होता. दुसरीकडे त्याच गावापासून काही अंतरावर राहणाऱ्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. तिचे नाव ठेवले राधा. राधा लहानपणापासूनच अतिशय दयाळू आणि धार्मिक स्वभावाची होती. कोणाला दुःखी पाहिले की ती स्वतःही व्याकुळ होत असे. मंदिरात जाणे, गायींना चारा घालणे आणि गरजूंना मदत करणे तिला खूप आवडायचे. राधा आणि मोहन मोठे होत गेले तसे नियतीने पुन्हा एकदा त्यांच्या वाटा एकत्र आणल्यात. एके दिवशी गावातील भगवान शिवांच्या मंदिरात मोठी जत्रा भरली होती. दूरदूरून लोक दर्शनासाठी आले होते. राधाही आपल्या आईवडिलांसोबत मंदिरात आली होती. दुसरीकडे मोहन आपल्या हाताने बनवलेले मातीचे दिवे आणि घडे विकण्यासाठी तिथे आला होता. पूजा झाल्यानंतर राधाची नजर त्या सुंदर दिव्यांवर पडली. ती ते न्याहाळू लागली. मोहन नम्रपणे म्हणाला, तुम्हाला आवडले असतील तर घेऊन जा. राधाने त्याच्याकडे पाहिले. दोघांची नजरांजर झाली. का कोण जाणे, काही क्षण ते एकमेकांकडे पाहतच राहिले. जणू त्यांची ही पहिली भेट नव्हती. त्यांच्या मनात एक अनोखी आपुलकी जागी झाली. राधाने एक दिवा हातात घेत विचारले, इतके सुंदर दिवे तुम्ही कसे बनवता? मोहन हसून म्हणाला, जेव्हा मन शांत असते तेव्हा मातीही आपले सर्वात सुंदर रूप दाखवते. हे शब्द ऐकताच राधाच्या मनात एक अनामिक खळबळ उडाली. तिला वाटले, हे शब्द तिने यापूर्वी कुठेतरी ऐकले आहेत. ती बराच वेळ विचार करत राहिली, पण तिला काहीच आठवले नाही. तिने काही दिवे घेतले आणि घरी परतली. त्या दिवसानंतर दोघांच्या भेटी हळूहळू वाढू लागल्या. कधी मंदिरात, कधी नदीकाठी, तर कधी गावच्या जत्रेत. दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता. काही महिन्यांतच त्या आदराचे प्रेमात रूपांतर झाले. यावेळी त्यांच्या प्रेमात ना फसवणूक होती, ना स्वार्थ. एके दिवशी मोहनने धाडस करून आपल्या आईवडिलांना सांगितले, मला राधा आवडते. तुम्हाला योग्य वाटत असेल तर तिच्या घरी लग्नाची मागणी घाला. मोहनचे आईवडील अत्यंत साध्या स्वभावाचे होते. ते म्हणाले, मुलगी आणि तिचे आईवडील तयार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही. दुसरीकडे राधानेही आपल्या आईला मनातील गोष्ट सांगितली. तिची आई हसून म्हणाली, बेटी, आम्हीही त्या मुलाला पाहिले आहे. तो सुसंस्कृत आणि मेहनती आहे. आम्हालाही हे नाते मान्य आहे. काही दिवसांनी दोन्ही कुटुंबांची भेट झाली. प्रेमळ वातावरणात बोलणी झाली. कुणीही धनदौलतीचा विषय काढला नाही. सर्वांनी फक्त मुलांच्या आनंदालाच महत्त्व दिले. थोड्याच दिवसात त्यांचा विवाह निश्चित झाला. ही बातमी संपूर्ण गावात पसरताच सर्वजण आनंदित झाले. काही महिन्यांनी शुभ मुहूर्तावर मोहन आणि राधाचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. 7 फेरे घेताना दोघांच्या मनात एक अनामिक समाधान होते. जणू एखादे अपूर्ण वचन आज पूर्ण होत होते. विवाहानंतर राधा पहिल्यांदा सासरी गृहप्रवेश करत असतानाच घराबाहेर एक कृश, अशक्त कुत्रा येऊन बसला. तो सतत राधाकडे पाहत होता. घरातील एका वृद्ध स्त्रीने म्हटले, काय माहीत, हा कुत्रा कित्येक दिवसांपासून इथेच फिरतो आहे. या घरासमोरून काही केल्या जातच नाही. राधाने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि घरात गेली. तिला कुठे ठाऊक होते की हा साधा योगायोग नव्हता. तो कुत्रा अन्नाच्या शोधात तिथे आला नव्हता. त्याला तिथे आणले होते त्याच्या मागील जन्मातील कर्मांनी. आणि आता काळ हळूहळू त्या सत्यावरचा पडदा उचलणार होता, जे स्वतः ईश्वराने कर्मन्यायासाठी जपून ठेवले होते. मोहन आणि राधाचे वैवाहिक जीवन अतिशय सुखाने सुरू झाले.
दोघेही एकमेकांचा इतका आदर करत की संपूर्ण गावात त्यांच्या संसाराचे उदाहरण दिले जाई. सकाळी दोघे भगवान शिवांची पूजा करत आणि नंतर आपल्या कामाला लागत. मोहन मनापासून मातीची भांडी बनवत असे, तर राधा घर सांभाळण्याबरोबरच प्रत्येक पावलावर त्याला साथ देत असे. मोहन दमून घरी आला की राधा हस्तमुखाने त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन उभी असे. मोहनही राधाला कधीच एकटे वाटू देत नसे. तो नेहमी म्हणायचा, पती-पत्नीचे नाते फक्त एकत्र राहण्याचे नसते, तर एकमेकांचा आधार बनण्याचे असते. हे ऐकून राधा हसत असे. तिला माहीत नव्हते की या जन्मात जो पती तिला मिळाला आहे, त्याच्यासाठी तिने मागील जन्मात आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते. दुसरीकडे तोच कुत्रा आजही त्यांच्या घराबाहेर फिरत असे. सकाळ असो किंवा संध्याकाळ, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या अंगणाजवळ येऊन बसत असे. गावातील लोक त्याला अनेकदा हाकलून लावत, पण थोड्याच वेळाने तो पुन्हा परत येई. एके दिवशी राधा अंगणात धान्य वाळवत होती. तेवढ्यात तो कुत्रा धान्याजवळ येऊन बसला. राधा रागाने म्हणाली, चल, इथून निघ. पण तो हललाही नाही. राधाने जवळची एक बारीक काठी उचलली आणि त्याला हलकेच मारून हाकलले. कुत्रा वेदनेने ओरडत दूर पळाला. थोड्या वेळाने तो पुन्हा परत आला. यावेळी तो अंगणाच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसला. त्याची नजर पुन्हा पुन्हा राधाकडे जात होती. जणू त्याला काही सांगायचे होते, पण तो सांगू शकत नव्हता. दिवस जात राहिले. राधा जेव्हा जेव्हा त्याला पाहायची, तेव्हा त्याला हाकलून लावत असे. कधी रागावत असे, तर कधी हातात जे असेल त्याने हलकेच मारत असे. मोहन अनेकदा म्हणायचा, राधा, बिचारा प्राणी आहे. त्याला मारू नकोस. राधा उत्तर देत असे, का कोण जाणे, याला पाहताच माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते. असे वाटते, याचा माझ्या आयुष्याशी काही जुना संबंध आहे. मोहन तिचे बोलणे ऐकून फक्त हसत असे. त्याला तो निव्वळ योगायोग वाटत असे. पण तो कुत्रा प्रत्येक वेदना शांतपणे सहन करत असे. ना तो गुरगुरत असे, ना चावण्याचा प्रयत्न करत असे. तो फक्त थोडा दूर जाऊन बसत असे आणि पुन्हा त्या घराकडे पाहत राहायचा. एका रात्री जोरदार पाऊस पडत होता. तो कुत्रा भिजतच घराबाहेर बसला होता. राधाने दरवाजा उघडला आणि पाहिले की तो थंडीने कुडकुडत आहे. क्षणभर तिच्या मनात दया जागी झाली. ती घरात गेली आणि एक कोरडी भाकरी आणून त्याच्यासमोर ठेवली. कुत्र्याने ती भाकरी खाल्ली, पण त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. जर तो बोलू शकला असता, तर कदाचित म्हणाला असता, बेटी, मागील जन्मी माझ्या अहंकारामुळे मी तुझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. आज त्याच कर्मांनी मला या योनीत आणले आहे. पण कर्माचे फळ शब्दांनी नव्हे, तर भोगांनी पूर्ण होते. म्हणून तो शांत राहिला. काही महिन्यांनी तो कुत्रा फार म्हातारा आणि अशक्त झाला. आता त्याच्या शरीरात पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती. एका सकाळी तो कसाबसा चालत पुन्हा त्या घराच्या दाराशी आला. त्यावेळी राधा अंगण झाडत होती. तिने त्याला पाहताच पुन्हा रागाने म्हटले, तू पुन्हा आलास. तिने झाडूने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. कुत्रा हळूहळू मागे सरकला. थोडे अंतर गेल्यावर त्याने शेवटच्या वेळेस राधा आणि मोहनकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात ना राग होता, ना तक्रार. जणू त्याने आपल्या कर्मांचे संपूर्ण फळ स्वीकारले होते. नंतर तो तिथेच जमिनीवर पडला. काही क्षणांतच त्याचे प्राण गेले. त्याच वेळी गावातून जात असलेल्या एका वृद्ध संन्याशांची नजर त्या मृत कुत्र्यावर पडली. त्यांनी डोळे मिटले, काही क्षण ध्यान केले आणि शांत स्वरात म्हणाले, कर्माचा न्याय किती अद्भुत आहे. ज्याने मागील जन्मी दोन प्रेम करणाऱ्या आत्म्यांना वेगळे केले होते,
आज त्याने त्यांच्याच घराबाहेर अपमान सहन करून आपल्या कर्मांचे ऋण फेडले. राधा आणि मोहन यांनी हे शब्द ऐकले, पण त्यांचा खरा अर्थ त्यांना समजला नाही. ते फक्त त्या संन्याशांकडे पाहत राहिले. संन्यासी पुढे निघून गेले, पण त्यांच्या शब्दांचा प्रतिध्वनी राधाच्या मनात सतत घुमत राहिला. तिला वाटू लागले की तिच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एखादे गूढ रहस्य दडलेले आहे, आणि त्या रहस्याचा उलगडा आता फार लवकर होणार होता. त्या दिवसानंतर राधाचे मन सतत त्या वृद्ध संन्याशांच्या शब्दांत गुंतून राहिले. ती मनात विचार करू लागली, त्यांनी असे का म्हटले की मागील जन्मी कुणीतरी दोन प्रेम करणाऱ्या आत्म्यांना वेगळे केले होते. हा केवळ योगायोग आहे की खरोखरच त्याचा आमच्या आयुष्याशी काही संबंध आहे? काही दिवस राधाच्या मनात हेच विचार घोळत राहिले. एके रात्री राधा आणि मोहन भगवान शिवांचे स्मरण करून झोपले. रात्रीच्या शेवटच्या प्रहरी दोघांनाही एकाच वेळी एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिले की त्यांच्या समोर एक दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या तेजस्वी प्रकाशात त्यांच्या मागील जन्मातील घटना एकामागून एक उलगडू लागल्या. त्यांनी पाहिले एक समृद्ध नगर, एक भव्य हवेली, श्रीमंत सावकार श्यामदत्त, त्याची कन्या गौरी, एक साधा प्रामाणिक कुंभार माधव, दोघांचे निष्कलंक प्रेम, त्यानंतर श्यामदत्तचा अहंकार, खोटेपणा, कारस्थान, माधवची हत्या, गौरीचा संन्यास आणि शेवटी दोघांनी भगवानाकडे केलेली ती प्रार्थना, पुढील जन्मी आम्हाला पतीपत्नी म्हणून पुन्हा एकत्र आणा. स्वप्न संपताच दोघांचीही झोप उडाली. राधाने घाबरून मोहनकडे पाहिले. मोहनही तिच्याकडेच पाहत होता. दोघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. राधा थरथरत्या आवाजात म्हणाली, तुलाही तेच सर्व दिसलं का जे मला दिसलं? मोहनने हळूच मान हलवली. हो, आता मला सगळं आठवलं. मागील जन्मात मी माधव होतो आणि तू गौरी होतीस. हे ऐकताच राधाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने भगवान शिवांच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाली, प्रभू, तुम्ही आमची प्रार्थना ऐकली. या जन्मात पुन्हा आम्हाला एकत्र आणले. मोहन म्हणाला, आता मला हेही समजले की तुला पहिल्यांदा पाहिल्यावर मनात इतकी आपुलकी का वाटली होती. हे नाते या जन्माचे नव्हते, अनेक जन्मांचे होते. दोघे काही काळ शांत बसून राहिले. तेवढ्यात राधाला दररोज त्यांच्या घराबाहेर येऊन बसणाऱ्या त्या कुत्र्याची आठवण झाली. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे तो कुत्रा? मोहन गंभीर स्वरात म्हणाला, हो, तोच श्यामदत्त होता, ज्याने आपल्या अहंकारामुळे दोन प्रेम करणाऱ्या आत्म्यांना वेगळे केले. त्यानेच आपल्या कर्मांचे फळ भोगले. हे ऐकताच राधा मोठ्याने रडू लागली. ती म्हणाली, मी त्याला रोज रागावायचे, अनेकदा मारूनही हाकलून द्यायचे. मला तर काहीच माहीत नव्हते. मोहनने तिचे अश्रू पुसत म्हटले, यात तुझा काहीही दोष नव्हता. कर्मांचा न्याय माणूस करत नाही, तो स्वतः ईश्वर करतात. आपण तर त्या न्यायाचे केवळ माध्यम असतो. त्या दिवशी दोघे भगवान शिवांच्या मंदिरात गेले आणि त्यांनी एक दीप प्रज्वलित केला. त्यांनी मनोमन संकल्प केला की आयुष्यभर कधीही कोणाच्या प्रेमात, विश्वासात किंवा नात्यात भिंत बनणार नाहीत. जे लोक प्रामाणिकपणे आपले जीवन जगू इच्छितात त्यांना नेहमी मदत करतील. काळ पुढे सरकत गेला. मोहन आणि राधाने आपले संपूर्ण आयुष्य प्रेम, विश्वास आणि धर्माच्या मार्गावर व्यतीत केले. त्यांनी आपल्या मुलांनाही हीच शिकवण दिली की माणसाची ओळख त्याच्या संपत्तीने होत नाही, तर त्याच्या चारित्र्याने आणि संस्कारांनी होते. जेव्हा त्यांच्या जीवनाचा शेवटचा क्षण आला, तेव्हा दोघांनीही शांत मनाने भगवानांचे स्मरण केले आणि या जगाचा निरोप घेतला.
असे म्हणतात की ज्या आत्म्यांचे प्रेम स्वार्थावर नव्हे तर ख्या समर्पणावर आधारलेले असते त्यांचे बंधन केवळ एका जन्मापुरते मर्यादित राहत नाही. योग्य वेळ आल्यावर ईश्वर त्यांना पुन्हा एकत्र आणतात. इतके सांगून भगवान शिवांनी त्या विधवा आत्म्याकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाले, देवी, आता तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले असेल. त्या विधवा आत्म्याने हात जोडून उत्तर दिले, हो प्रभू. आता मला समजले आहे की पत्नीच्या जीवनात पती म्हणून येणारा मनुष्य हा साधा व्यक्ती नसतो. तो तीच आत्मा असते जिच्याशी तिचे पूर्वजन्मांतील कर्म, प्रेम, अपूर्ण वचने किंवा ऋण जोडलेले असते. भगवान शिव स्मितहास्य करून म्हणाले, हाच या सृष्टीचा सनातन नियम आहे. पती पत्नीचे मिलन हा केवळ या जन्मातील निर्णय नसतो, तो अनेक जन्मांच्या कर्मांचे फळ असतो. म्हणून प्रत्येक नात्याचा आदर केला पाहिजे, कारण या जगात कोणतेही नाते योगायोगाने निर्माण होत नाही. भगवान शिवांच्या चरणी वंदन करून ती विधवा आत्मा समाधानाने तेथून निघून गेली. या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की जीवनात भेटणारे प्रत्येक नाते हे ईश्वराच्या योजनेचा आणि आपल्या कर्मांचा परिणाम असते. म्हणून प्रत्येक नाते प्रेम, विश्वास, त्याग आणि धर्मभावनेने जपणे हेच माणसाचे सर्वात मोठे कर्तव्य आहे. थँक यू.